अंदाजे 7,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, उपअभियंता अविनाश वाघमारे, उपअभियंता किशोर सातपुते, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, तत्कालीन पाणीपुरवठा अभियंता तपन डंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मुळे पाटील, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उपअभियंता श्रीकांत गायकवाड, शाखा अभियंता विशाल नेंगरे यांना निलंबित करण्यात यावे याविषयी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आरबी दयावान संस्थेच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। 1 ते 26 प्रभागांमध्ये अंदाजे जवळपास 7,000 कोटी रुपयांची कामे झाली आणि बोगस बिले काढण्यात आली आहेत, परंतु जागेवर जाऊन काम पाहिले असता कामे झालेली नाहीत। निकृष्ट दर्जाचे काम करून मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे। 100 ठेकेदार व अधिकारी यांना हात मिळवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे। तात्काळ या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करून शासनाची फसवणूक आणि नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात यावी। नागरिकांचे आणि शासनाचे पैसे परत वसूल करून घेण्यात यावेत। या संदर्भात आरबी दयावान संस्थेच्या वतीने मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। सोलापूर शहराला भ्रष्टपूर असे नाव देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे यांनी केली आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष विश्वरत्न कांबळे, लक्ष्मण सर्वादे, वैभव शिंदे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर महानगरपालिका मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमचा आमरण उपोषणाची सुरुवात आज रोजी झालेली आहे। त्याच माध्यमातून पहिली मागणी आमची अशी आहे की सोलापूर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत डॉक्टर सचिन ओंबासे यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे। त्याच माध्यमातून नगर अभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता व PWDचे अधिकारी या सर्वांना तत्काळ निलंबित करून जे कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे जे अधिकारी ठेकेदार आहेत त्यांच्यावर फसवणुकीचा आणि अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे। महत्त्वाचे अंदाजे आम्ही नाही का माहिती अधिकारामध्ये माहिती काढली, जवळपास 7,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सोलापूर महानगरपालिकेमध्ये झालेला आहे। त्याच माध्यमातून हे लोक 4,000 कोटीपर्यंतचे आम्हाला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, प्रॉपर आम्हाला कागदपत्र अजून दिलेले नाहीत। तर आम्ही वेळोवेळी निवेदन यांना देऊन अद्यापर्यंत कारवाई केली जात नाही। त्याच माध्यमातून आम्ही मार्चमध्ये आमरण उपोषणाला बसलो होतो, तरी आम्हाला त्या लोकांनी लेखी दिली, आयुक्तांनी त्या संदर्भात चौकशी अधिकारी नेमले, पण 8 महिने पूर्ण होऊन सुद्धा यात आज तक कारवाई केली जात नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या लोकांनी आम्ही गेल्या महिन्यात उपोषणाला बसलो होतो, लेखी स्वरूपात म्हणणं तर दिलं, पण उपअभियंतांचं म्हणणं असं आहे की मी माझ्यावरच कारवाई करून घेऊ का, म्हणजे जेणेकरून तुम्ही भ्रष्टाचार कारभार करणार आणि कारवाई करा म्हणल्यावर मी माझ्यावर कारवाई करून घेऊ का, हे कितपत योग्य आहे। सोलापूर शहरामधल्या सोलापूर सर्व नागरिकांचा या ठिकाणी पूर्ण फसवणूक झालेली आहे। दलित वस्तीचे निधी अनेकत्र वळवलेले आहेत। झालेल्या कामाचेच निलंबित नसताना देखील या लोकांनी कामं केले म्हणून या ठिकाणी बोगस बिल काढण्यात आलेलं आहे। या सर्व अधिकाऱ्यांवर, या सर्व ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आमची मागणी हे रास्त आहे, कारण सर्वसामान्य नागरिकांचे जे पैसे घशात घालून मोठं होण्याचं काम या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका करत आहे। तर सोलापूर महानगरपालिकेला सोलापूरला नाव देता या ठिकाणी भ्रष्टाचार कारभार म्हणून नाव सोलापूरला देण्यात यावं, मी असं मुख्यमंत्र्यांना विनंती करतो। आणि जोपर्यंत आमचं संबंधितांना निलंबित करून संबंधितांवर कारवाई करत नाहीत, ठेकेदारांवर ब्लॅकलिस्ट करून त्यांचे सर्व पैसे जे आहेत ते परत भरण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने करावं। अन्यथा जोपर्यंत आमचं मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे मुंबई आझाद मैदान आम्ही सोडणार नाही, या ठिकाणी असा इशारा देतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।